असं म्हणजे ओळखू येण्यासाठी. इथं शेळ्याला पिण्यासाठी पाण्याची सोय केली का? पाण्याची सोय आहे, माणसाला पिण्याची पाण्याची सोय केली का यांनी बाजारामध्ये? बोला दादा बोला. भोकर नगरपालिकेअंतर्गत हे तय बाजारीवाले शेळ्याकडून 30 रुपये घेत आहेत एका शेळीकडून. एका गरीब शेतकऱ्यानं 10 शेळ्या आणल्या तर या तय बाजारीवाले 300 रुपये वसूल करत आहेत. या नगरपालिकेनं कुठलीही सोय केलेली नाही, पिण्याच्या पाण्याची सोय केलेली नाही. नियमानुसार नगरपालिकेचा नियम एका शेळीला 10 रुपये असते वेळे हे तय बाजारीवाले एका शेळीकडून 30 रुपये घेत आहेत आणि गोरगरिबांना त्रास देत आहेत. यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही. गरीब शेतकरी बिचारा आमची शेळी इकली म्हणून यांना 30 रुपये देतो. हे चोरांचा बाजार आहे. हे शेळ्यांच्या बाजारामध्ये चोर घुसलेले आहेत नगरपालिकेमधले. इथला शिहो विचारा गेल्यावर म्हणतो की आम्ही काही सांगितलेलं नाही. या घुसलेल्या चोरांना शेतकऱ्यांनी 30 रुपये घेत आहेत आणि गोरगरिबांना त्रास देत आहेत. एक कलर मारत आहेत, साधी पावती सुद्धा देत नाहीत. मामा पावती देतात का? पावती नाही देत. 3 बार पावती मागल्यावर सुद्धा शेतकऱ्याला हे लोक पावती देत नाहीत आणि जुत्या बदलून 30 रुपये घेत आहेत आणि गरिबांना त्रास देत आहेत. आमचा गरीब शेतकरी खेड्यापाड्यातून येतो, त्याचे बकरे विकतो आणि यांना 30 रुपये देतो. आठवडी बाजार आहे, आज गुरुवार आहे आणि गुरुवारी भोकर शहरामध्ये हा बकऱ्यांचा बाजार, शेळ्यांचा बाजार भरला जातो, कोंबड्यांचा बाजार भरतो. परंतु ते गोरगरिबाकडून 30 रुपये वसूल करून घेत आहेत. एका शेतकऱ्यानं दुकान लावून बसल्यानंतर त्याची एक शेळी विकली काय 10 शेळ्या विकल्या काय 30 रुपये घ्यायला पाहिजे. नियमानं 10 रुपये आहे, परंतु एका शेळीला 30 रुपये घेऊन हे लोकांना लुटण्याचा प्रकार या मार्केटमध्ये हे चोर करत आहेत. या चोरांना, या पावतीवाल्यांना आम्ही त्यांची जागा दाखवून देणार आहोत. जे गोरगरीब शेतकऱ्यांना लुटणे, व्यापाऱ्यांना लुटणे हे त्यांचं काम झालेलं आहे आणि यांना आम्ही शिवोला विचारणार आहोत. भोकरचे नवीन नगराध्यक्ष झालेले आहेत माननीय बाबुरावजी दडवे साहेब, यांना सुद्धा आणि निवडून आलेल्या सर्व नगरपालिकेच्या लोकांना विनंती करतो, आमच्या लोकांना शेळ्यांच्या बाजारामध्ये येणाऱ्यांना पिण्याची पाण्याची सोय करा. नगरपालिकेवाल्या बाजार भरवत असतील तर हे 12 लाखाला टेंडर सुटलेला आहे. 12 लाखाला टेंडर सुटलेला आहे. इथं शेळ्यांना पिण्याची पाण्याची सोय नाही, आमच्या माणसांना, शेतकऱ्यांना, गोरगरिबांना पिण्याची पाण्याची सोय नाही. 10 रुपये एका चिठ्ठीला आहे फक्त. हे जर नगरपालिकेची जागा असेल, नगरपालिका जर बाजार भरवत असेल तर नगरपालिकेला सूचना आहे 10 रुपये पावतीला घ्या. शेतकऱ्यांना, गोरगरिबांना लुटू नका. फुटपाथवर लोक जीवन जगत आहेत. नगरपालिकेने आम्हाला बाजारसाठी जागा दिली नाही. रस्त्यावर बाजार भरत आहे उमरी रोडवर. नगरपालिकेला आज नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन निवडून आलेल्या सर्व नगराध्यक्षांना, नगरसेवकांना आणि नगराध्यक्षांना सूचना करत आहे. आज तुमची गिनती सुरू झालेली आहे, काउंटडाऊन. 5 वर्ष मी जे काल सांगितलं होतं, तुम्ही शिजरींच्या माध्यमातून निवडून आलात आणि तुम्ही मताच्या पेटीतून निवडून आला नाहीत म्हणून तुम्ही आजपासून भ्रष्टाचार नावाची गोष्ट या भोकर तालुक्यामध्ये, या भोकर शहरामध्ये हे भीम टायगर सेना चालू देणार नाही. मी असे आवाहन करतो. आमच्या सोबत आवाज भीमाचा एबी न्यूजचे राहुल सोनकांबळे सर आहेत आणि आज पूर्ण भोकर शहरामध्ये फिरणार आहोत. या नगरपालिकेचा बाजार उघडा पाडणार आहोत. जय हिंद, जय भारत.